कॅमेरा ऑन करा. चल. नमस्ते. आपला चौथा दिवस आहे आज. हॅपी डे. आज आपण मस्तपैकी अफर्मेशन शिकणार आहोत. त्याआधी बॉडी पॉइंट कसे आपण 24 बॉडी पॉइंट शिकणार आहोत. स्वतःला हील आवाज येतो माझा? येतोय ना? आपण स्वतःला कसं हील करणार आहोत आणि दुसऱ्यांना कसं हील करायचंय शिकून घेणार आहोत. की आपला खांदा दुखतो, डोकं दुखतं, काही कुठचाही पार्ट बॉडीचा दुखत असेल आपला, तर आपण स्वतःला कशी हिलिंग करायची आणि दुसऱ्याला कशी हिलिंग करायची ते शिकणार आहे. आता काल आपण ऑरा कसा क्लीन केला ते शिकलो आहे. माईक म्यूट ठेवा फक्त. ऑरा कसा क्लीन केलाय ते शिकलो आहोत आपण. आणि आजार कुठचा कसा ओळखायचा ते शिकलो आहे रेखीच्या माध्यमातून. आता रोज आपण म्हणजे रोज नाही जमलं तर हप्त्यातून एकदा किंवा दोनदा मिठाच्या पाण्याने आंघोळ करायचं. असं मुठीमध्ये मीठ घ्यायचं आणि पाण्यामध्ये टाकायचं आणि आंघोळ करायचे केसापासून. आणि बाजूलाच दुसरी वाटी भरून ठेवायची. काय कायना एलर्जी असते मिठाची वगैरे, तर थोडं मीठ टाका. आणि तसंच आपल्या घरामध्ये पण आपण लादी पुसतो त्यामध्ये पण मीठ टाकायचं आहे. दोनदा रोज टाकलं तरी चालेल किंवा हप्त्यातून दोनदा तीनदा टाकलं तरी चालेल. आपल्या घरचा पण ऑरा क्लीन झाला पाहिजे. आणि तो क्लीन करताना बोलायचा आहे, माझ्या घरातली पूर्ण निगेटिव्हिटी पूर्ण निघून गेलेली आहे या पाण्यामध्ये आणि नष्ट झालेली आहे. आणि ते पाणी फेकून द्यायचं. आपल्या पायाखाली आलं नाही पाहिजे. हा, व्यवस्थित फेकून द्या. तसंच सकाळी आंघोळ करताना पण ते मिठाचं पाणी म्हणजे ज्यांना ज्यांना चालेल त्यांनी करा. काय कायना एलर्जी असेल तर थोडंसंच टाका. पण ते पण करायचं. हप्त्यातून दोनदा तरी करा, तीनदा करा, चालेल. तुम्हाला बघा त्याच्यातून पण फरक येईल. आणि जे लांब असे गावी म्हणजे जर समुद्र असेल ज्यांच्या जवळ, त्यांनी तर मी बोलते ना हप्त्यातून एकदा समुद्रावर जाऊन यायचं. पाय तरी ओले करून या. बघा समुद्र काय पोटात ठेवतो का? नाही ठेवत, सगळं फेकून देतो ना. तसंच जर आपल्यावर निगेटिव्हिटी असेल, काही असेल, तर ते पण समुद्र फेकून देतो. पूर्ण आपली क्लीन करतो आपला ऑरा. तर लक्षात घ्या, समुद्रावर ज्यांच्या जवळ असेल त्यांनी जा. आता कोण गावी जाणार असेल तिथे जा. आम्ही बघा दरवेळेस जातो गावी जेव्हा तेव्हा. माझं गाव तर गणपतीपुळे आहे, रत्नागिरी. तर आम्ही आवर्जूनच जातो. आम्ही गणपतीपुळ्याला पाण्यामध्ये जातो आणि आमच्या जवळ भरपूर बीचेस आहेत आसपास. तर आम्ही जातोच. तर प्रत्येकाने आपला ऑरा क्लीन ठेवायचा आहे. त्याच्यामुळे छान रिझल्ट येतात. चला आता आपण 24 बॉडी पॉइंट करणार आहोत. तर प्रज्ञा मॅडम माझ्या बरोबर करणार तुम्ही? हो हो. चष्मा काढून ठेवायचा. हा. आणि आता इथे कुठचंही काम करताना कुठचंही रेखीला कॉल करणं सगळ्यात गरजेचं आहे. आता रेखीला सगळ्यांनी कॉल केलेला आहे का? म्हणजे रेखीची प्रार्थना केलेली आहे का? हो. ठीक. तर रेखीला कॉल केलाय तर ठीक आहे. चला, बाकी सगळ्यांचे माईक म्यूट पाहिजे, सगळ्यांचे. हा, आता 24 बॉडी पॉइंट आपण शिकणार आहोत. सगळ्यांनी स्क्रीनशॉट पण काढून ठेवायचा आहे. स्क्रीनशॉट काढून ठेवायचा आहे. आता इथे बघा, कन्फ्यूज होऊ नका कोणी. 10 आणि डायरेक्ट 12 येईल आणि मग नंतर 11 येईल. मी सांगेन तुम्हाला तेव्हा पण कन्फ्यूज होऊ नका. कारण किडनीचे आहेत ना, ते 10वर आणि 12वर आहे. मग नंतर लंग्सचा 11वर परत घेता येईल. म्हणून तिथे कन्फ्यूज होऊ नका. आणि प्रज्ञा मॅडम तुम्हाला काय करायचंय, माझ्या मागून बोलायचं आहे. प्लस हे म्हणजे एक बोलेल तेव्हा एक वर जायचंय, दोन बोलेल तेव्हा दोन वर, तसे हात ठेवायचे, टेकवायचे नाही आहेत. हे असे आणि कप शेप मध्येच ठेवायचे आहेत. कप शेप मध्येच, असे ताट नाही ठेवायचे कोणी हाता, असेच ठेवायचे. सगळ्यांनी हात रब करून घ्या. चला स्टार्ट करूया आपण. हात रब करून घ्या सगळ्यांनी. आणि सगळ्यांनी करायचंय, सगळ्यांनी करायचंय. सगळ्यांना हेल्दी व्हायचंय ना. बघा आपलं शरीर तर बघा, पैशाची व्हॅल्यू तर सगळ्यांना आहे आणि असायलाच पाहिजे. पण आपलं जर शरीर निरोगी असेल, शरीर नीट असेल, तर सगळं कमवलं. तुमच्याकडे पैसा जर भरपूर असेल
पण तुमचं शरीरच नीट नसेल, तुम्हाला खाताच आलं नाही, शरीर नीट नसेल, तर काय फायदा आहे का फायदा? म्हणून आपलं शरीर नीट पाहिजे. त्यासाठी तुम्ही हे 24 बॉडी पॉईंट करा. आता एका दिवशी प्रत्येकाला जमत नाही पूर्ण बॉडी पॉईंट करायला 24, तर अर्धे अर्धे करायचे. सकाळी अर्धे केले, दुपारी अर्धे केले, संध्याकाळी अर्धे केले, किंवा आज अर्धे करायचे, उद्या अर्धे करायचे तरी चालेल. पण रेखीला कॉल करून करायचा. झाल्यावर, सगळं झाल्यावर कॉर्ड कटिंग करणं मस्ट आहे. कॉर्ड कटिंग करायची म्हणजे करायचीच आहे. इथे मी दरवेळेस सांगते. चला आता इथे डोळ्यावर, पहिलं डोळ्याचं आहे ना. माझे दोन्ही डोळे, माझे दोन्ही डोळे. आवाज बसलाय मॅडम. आवाज बसला आहे. अच्छा आवाज बसलाय, मग तरी दुसऱ्याने बोला. ओप्पो कोणाचा आहे? चला मॅडम तुम्ही बोला आता. चला काय लाजायचं नाही, बिंदास. तुमच्यासारखीच मी पण आहे. चला चला, माईक म्यूट आहे तुमचं, ऑन करा. हा, आता कसं छान. चला बोला. चला, माझे दोन्ही डोळे माझे दोन्ही डोळे स्वस्थ आहेत, स्वस्थ आहेत, निरोगी आहेत. निरोगी आहेत. मी माझ्या दोन्ही डोळ्यांनी मी माझ्या दोन्ही डोळ्यांनी हे जग बघत आहे. हे जग बघत आहे. ब्रह्मांडातून ब्रह्मांडातून पांढरा शुभ्र प्रकाश पांढरा शुभ्र प्रकाश माझ्या डोळ्यांना, म्हणजे तुमच्या डोळ्यांना हे करायचं, लागत आहे. माझ्या डोळ्यांना लागत आहे. ती एनर्जी तुम्ही स्वतः फील करायची आहे. जो पांढरा शुभ्र प्रकाश आहे तुमच्या डोळ्यात गेलेला आहे आणि ते फील करायचं असं. आणि ह्याच्यानी चष्म्याचा नंबर पण कमी होतो रेग्युलर जर तुम्ही केलं तर. चला सेकंडला या, ब्रेनवर या. ब्रेनचा पिक्चर बघा. दोन्ही हात ब्रेनवर ठेवायचे, चिटकवायचे नाही, गॅप ठेवायचंय, गॅप ठेवायचंय. हा, माझा मेंदू माझा मेंदू खूप स्ट्रॉंग आहे. खूप स्ट्रॉंग आहे. माझ्या मेंदूमध्ये माझ्या मेंदूमध्ये नेहमी चांगले विचार येतात. नेहमीच चांगले विचार येतात. माझे निर्णय नेहमी माझे निर्णय नेहमी योग्यच असतात. योग्यच असतात. चला तिसऱ्यावर या. आपले दोन्ही हात कानावर ठेवायचे आहेत, गॅप ठेवायचे आहे. माझे दोन्ही कान माझे दोन्ही कान स्ट्रॉंग आहेत स्ट्रॉंग आहेत व योग्य पद्धतीत काम करत आहेत. व योग्य पद्धतीत काम करत आहेत. मी अगदी स्पष्टपणे ऐकू शकते कायमची. मी अगदी स्पष्टपणे ऐकू शकते कायमची. माझ्या कानावर नेहमीच माझ्या कानावर नेहमीच चांगले ऐकू येते. चांगले ऐकू येते. चला आता चौथा पिक्चर बघा. हात तसे ठेवायचे, सगळ्यांनी पिक्चर बघा आणि हात तसे ठेवायचे, फक्त चिटकवू नका. असे गॅप ठेवायचा आहे असा, आणि असे कप शेप मध्येच. हा, माझे थर्ड आय माझे थर्ड आय पॉवरफुल आहे. पॉवरफुल आहे. श्रुती मॅडम काय झालंय, नाही समजलंय? एक हात पुढे आणि एक मागे. हा, माझी मेमरी माझी मेमरी स्ट्रॉंग आहे. स्ट्रॉंग आहे. चला आता पाचव्या याच्यावर पिक्चर बघून घ्या. मी थांबते, सगळ्यांसाठी थांबणार आहे. झालेलं आहे का बघून घ्या व्यवस्थित. आणि माझं क्राऊन चक्र माझे काउन चक्र आणि त्याभोवतीचे सगळे अवयव आणि त्याभोवतीचे सगळे अवयव ऍक्टिव्ह आहेत, ऍक्टिव्ह आहेत, स्ट्रॉंग चार्ज आहेत. स्ट्रॉंग चार्ज आहेत. माझी आध्यात्मिक पॉवर, माझी आध्यात्मिक पॉवर शक्ती
शक्ती दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. माझा स्वतःवर माझा स्वतःवर आणि परमेश्वरावर आणि परमेश्वरावर विश्वास आहे. विश्वास आहे. चला आता 6 बघा. एक घशाच्या इथे हात आहे आणि एक मागून आहे गळ्याच्या इथे. चिटकवू नका, फक्त गॅप ठेवा. माझं थ्रोट चक्र, माझं थ्रोट चक्र, थायरॉइड थायरॉइड आणि थ्रोट चक्रा संबंधित आणि थ्रोट चक्रा संबंधित सारे अवयव सारे अवयव स्ट्रॉंग ऍक्टिव्ह बॅलन्स आहेत कायमचे. स्ट्रॉंग ऍक्टिव्ह बॅलन्स आहेत कायमचे. चला 7 वर या आता. सेम अफर्मेशन आलेले आहेत सगळे. श्रुती मॅडम, काय होतंय? प्रॉब्लेम होतोय का? दिसत नाहीये. चला, माझे थ्रोट चक्र माझे थ्रोट चक्र आणि त्या संबंधित आणि त्या संबंधित सर्व अवयव बॅलन्स आहेत. सर्व अवयव बॅलन्स आहेत. माझं कम्युनिकेशन माझं कम्युनिकेशन सगळ्यांबरोबर चांगले आहे सगळ्यांबरोबर चांगले आहे कायमचे. कायमचे. 8 वर या. हार्ट चक्र, दोन्ही हात हार्ट चक्रावर ठेवा. माझे हार्ट चक्र माझे हार्ट चक्र आणि त्याच्या भोवतीचे सर्व अवयव आणि त्याच्या भोवतीचे सर्व अवयव स्ट्रॉंग ऍक्टिव्ह बॅलन्स आहेत. स्ट्रॉंग ऍक्टिव्ह बॅलन्स आहेत. दिव्य रेखीची ऊर्जा रेखीची ऊर्जा माझ्या हार्ट चक्रात माझ्या हार्ट चक्रात योग्य प्रमाणात योग्य प्रमाणात प्रवाहित होत आहे. प्रवाहित होत आहे. 9 मणिपूर चक्र. नाभीच्या 4 बोट वरती घ्या. माझे मणिपूर चक्र माझे मणिपूर चक्र आणि त्या भोवतीचे सारे अवयव आणि त्या भोवतीचे सारे अवयव स्ट्रॉंग ऍक्टिव्ह बॅलन्स आहेत कायमचे. स्ट्रॉंग ऍक्टिव्ह बॅलन्स आहेत कायमचे. चला 10 वर या आता. माझ्या लेफ्ट साइडची किडनी माझ्या लेफ्ट साइडची किडनी पॅनक्रियाज आणि क्रिया बॅलन्स आहेत. बॅलन्स आहेत. ऍक्टिव्ह चार्ज आहेत. ऍक्टिव्ह आणि चार्ज आहेत. तिथे योग्य प्रमाणात तिथे योग्य प्रमाणात वाईट प्रकाश प्रवाहित होत आहे. व्हाईट प्रकाश प्रवाहित होत आहे. आता डायरेक्ट 12 वर जायचंय, जसं सांगितलंय तसं. 11 नका बघू, 12 वर जा. माझ्या राईट साइडची किडनी माझ्या राईट साइडची किडनी ऍक्टिव्ह आहे. ऍक्टिव्ह आहे. तेथील योग्य प्रमाणात तेथील योग्य प्रमाणात सगळे अवयव काम करत आहेत. सगळे अवयव काम करत आहेत. 11 वर या आता परत. माझे दोन्ही लंग्स माझे दोन्ही लंग्स हात टेकवू नका. हात टेकवलेत का मॅडम? नाही. हा. आणि हात, हे असे हात चिटकवायचे पण नाही. आता थोडस गॅप ठेवा, फक्त थोडं गॅप ठेवा. तिथे पिक्चर मध्ये दाखवले पण तुम्ही गॅप ठेवा. माझे दोन्ही लंग्स माझे दोन्ही लंग्स हेल्दी आहेत. हेल्दी आहेत. डिवाइन एनर्जी डिवाइन एनर्जी योग्य प्रमाणात तिथे मिळत आहे. योग्य प्रमाणात तिथे मिळत आहे. त्यामुळे माझे दोन्ही लंग्स त्यामुळे माझे दोन्ही लंग्स प्रॉपर काम करत आहेत. काम करत आहेत. प्रॉपर काम करत आहेत. 13 वर या आता. दोन्ही हात पोटाजवळ ठेवा. माझे स्वादिष्टान चक्र माझे स्वादिष्टान चक्र
बॅलन्स चार्ज व ऍक्टिव्ह आहे. बॅलन्स चार्ज व ऍक्टिव्ह आहे. दिव्य रेखीची ऊर्जा दिव्य रेखीची ऊर्जा तिथे योग्य प्रमाणात प्रवाहित होत आहे. तिथे योग्य प्रमाणात प्रवाहित होत आहे. 14 ऋतचक्र. ऋतचक्र. माझे ऋतचक्र माझे ऋतचक्र आणि त्या भोवतीचे सर्व अवयव आणि त्या भोवतीचे सर्व अवयव स्ट्रॉंग ऍक्टिव्ह बॅलन्स आहेत कायमचे. स्ट्रॉंग ऍक्टिव्ह बॅलन्स आहेत कायमचे. 15 वर या. दोन्ही हात गुडघ्यावर ठेवा. माझे दोन्ही गुडघे माझे दोन्ही गुडघे प्रॉपर काम करत आहेत प्रॉपर काम करत आहेत आणि त्यामधील आणि त्यामधील सर्व अवयव सर्व अवयव बॅलन्स आहेत, बॅलन्स आहेत, ऍक्टिव्ह आहेत कायमचे. ऍक्टिव्ह आहेत कायमचे. दोन्ही पायाच्या टाचा. दोन्ही हात टाचांवर ठेवा. कुठेच चिटकवायचे नाही आहे व हिलिंग द्यायची आहे तिथे. माझ्या दोन्ही पायांच्या टाचा माझ्या दोन्ही पायांच्या टाचा ऍक्टिव्ह आहेत. ऍक्टिव्ह आहेत. मी छान प्रकारे मी छान प्रकारे चालू शकते, फिरू शकते चालू शकते, फिरू शकते कायमची. कायमची. चला 17 वर या. माझे दोन्ही पायांचे तळवे माझ्या दोन्ही पायांचे तळवे चार्ज ऍक्टिव्ह चार्ज ऍक्टिव्ह आणि दिव्य रेखीची ऊर्जा आणि दिव्य रेखीची ऊर्जा तिथे प्रॉपर प्रमाणात पोहोचत आहे. तिथे प्रॉपर प्रमाणात पोहोचत आहे. चला 18 वर या. शोल्डर. माझे दोन्ही शोल्डर माझे दोन्ही शोल्डर स्वस्थ आहेत, निरोगी आहेत, स्वस्थ आहेत, निरोगी आहेत, चार्ज ऍक्टिव्ह बॅलन्स आहेत चार्ज ऍक्टिव्ह बॅलन्स आहेत कायमचे. कायमचे. 19 वर या. एक हात मागून मानेवर बघा, प्रॉपर बघा. माझे मागच्या साईडचे थ्रोट चक्र माझ्या मागच्या साईडचे थ्रोट चक्र आणि माझी मान आणि माझी मान हेल्दी व स्वस्थ आहे. हेल्दी व स्वस्थ आहे. माझे थ्रोट चक्र माझे थ्रोट चक्र ऍक्टिव्ह चार्ज बॅलन्स आहे कायमचे. ऍक्टिव्ह चार्ज बॅलन्स आहे कायमचे. 20 वर या आता. दोन्ही हात हार्ट चक्रावर मागून ठेवा. माझे हार्ट चक्र माझे हार्ट चक्र चार्ज ऍक्टिव्ह बॅलन्स आहे. चार्ज ऍक्टिव्ह बॅलन्स आहे. त्या भोवतीचे सर्व अवयव त्या भोवतीचे सर्व अवयव योग्य पद्धतीत काम करत आहेत कायमचे. योग्य पद्धतीत काम करत आहेत कायमचे. 21 वर या. 21 बघा. सेम. नाभीच्या 4 बोटावरती मणिपूर चक्र. माझे मणिपूर चक्र माझे मणिपूर चक्र चार्ज ऍक्टिव्ह बॅलन्स आहे. चार्ज ऍक्टिव्ह बॅलन्स आहे. त्यातील सर्व अवयव त्यातील सर्व अवयव योग्य पद्धतीत काम करत आहेत कायमचे. योग्य पद्धतीत काम करत आहेत कायमचे. 22 बॅक साईडच्या किडनीवर स्वादिष्टान चक्रावर हात ठेवा. माझ्या दोन्ही साईडच्या किडनी माझ्या दोन्ही साईडच्या किडनी हेल्दी आहेत, हेल्दी आहेत, निरोगी व स्वस्थ आहेत, निरोगी व स्वस्थ आहेत, ऍक्टिव्ह चार्ज बॅलन्स आहेत कायमच्या. चार्ज बॅलन्स आहेत कायम. चला 23 दोन्ही हात स्वादिष्टान चक्रावरच आहेत परत. माझे स्वादिष्टान चक्र माझे स्वादिष्टान चक्र
चार्ज आणि बॅलन्स आहे. चार्ज आणि बॅलन्स आहेत. त्यातील सर्व अवयव तेथील सर्व अवयव योग्य पद्धतीत काम करत आहेत. योग्य पद्धतीत काम करत आहेत. 24 रूट चक्र मागच्या साईडचे. माझे रूट चक्र माझे रूट चक्र व त्याभोवतीचे सर्व अवयव व त्याभोवतीचे सर्व अवयव चार्ज ऍक्टिव्ह बॅलन्स आहेत कायमचे. चार्ज ऍक्टिव्ह बॅलन्स आहेत कायमचे. योग्य पद्धतीत काम करत आहेत. योग्य पद्धतीत काम करत आहेत. चला आता हात जोडा आणि डोळे बंद करा आणि पूर्ण शरीर व्हिज्युअलाइज करा. पायापासून डोक्यापर्यंत पूर्ण तुमचं शरीर बघा तुम्ही. मनातल्या मनात बोलायचं आहे. तुम्ही बोला फक्त मॅडम. माझे संपूर्ण शरीर माझं संपूर्ण शरीर दिव्य रेखीच्या ऊर्जेने दिव्य रेखीच्या ऊर्जेने योग्य पद्धतीने काम करत आहेत. योग्य पद्धतीने काम करत आहे. मी हेल्दी आहे. मी हेल्दी आहे. स्वस्थ आहे. निरोगी आहे. स्वस्थ आहे. निरोगी आहे. थँक्यू दिव्य शक्ती. थँक्यू दिव्यशक्ती. थँक्यू डिवाइन एनर्जी. थँक्यू डिवाइन एनर्जी. थँक्यू युनिवर्स. थँक्यू युनिवर्स. थँक्स टू मी. थँक्स टू मी. आता एवढं झालं की कॉर्ड कटिंग करायची, पण आता करू नका. अजून आपल्याला पुढे करायचं आहे. आता लक्षात घ्या. इथे स्क्रीनशॉट सगळ्यांनी काढलेला आहे ह्याचा. आता लक्षात घ्या आपल्याला काय करायचं आहे. आपलं डोकं दुखतं. साबण आता इथपर्यंत तर आपण सगळं शिकलो आहोत. बॉडी पार्टला कसं हिलिंग द्यायचंय स्वतःच स्वतःला, आणि प्लस दुसऱ्याला पण असंच द्यायचं आहे. त्याच्या त्या अवयवावर फक्त तुम्ही असे हात ठेवायचे आहेत. हिलिंग द्यायची आहे तुम्ही पण. जेव्हा तुम्हाला उद्या मी दीक्षा देणार, उद्या दीक्षा द्यायची. माईक म्यूट करा मॅडम. माईक म्यूट करा प्लीज. जेव्हा आपल्याला उद्या दीक्षा देणार तेव्हा आपल्या हातातून 10% एनर्जी प्रवाहित होणार आहे. दुसऱ्यांना हिलिंग तुम्ही 10% देऊ शकता. तर ही हिलिंग दुसऱ्याला पण द्या, स्वतःला पण घ्या. खरंच अनुभवा. प्रत्येक अनुभव हा चांगला असणार. आणि आता आपला एखादा बॉडी पार्ट दुखत असेल, एखादा पटकन आपल्याला करायचं असेल, तर तेव्हा काय करायचंय आपण. एक टेक्निक आहे ती सगळ्यांनी यूज करायची. समजा डोकं दुखत असेल किंवा हात दुखत असेल, काही दुखत असेल, दात दुखत असेल, काही दुखत असेल, तेव्हा त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे. समजा आता डोकं दुखतंय, तर आपण गवत कसं उपटतो, असं असं. चला सगळ्यांनी माझ्या बरोबर करायचं आहे. असं असं उपटायचं आहे पूर्ण डोक्यापासून आणि बोलायचं आहे. माझ्या डोक्यातली निगेटिव्ह एनर्जी माझ्या हातामध्ये आलेली आहे. आणि इकडे बघा सगळ्यांनी, इकडे बघा. असे हात करायचे आहे आणि ब्रह्मांडात जाऊन शुद्ध झालेली आहे. फूक मारायची खालून वरती आणि ब्रह्मांडात जाऊन शुद्ध झालेली आहे. खालून वरती परत करायचंय. 3 वेळा करायचं आहे असं. माझ्या डोक्यातील निगेटिव्ह एनर्जी माझ्या संपूर्ण हाताच्या मुठ्ठीमध्ये आलेली आहे. आणि ब्रह्मांडात जाऊन शुद्ध झालेली आहे. परत करायचंय. 3 वेळा करायचं आहे. माझ्या डोक्यातील निगेटिव्ह एनर्जी माझ्या हाताच्या मुठ्ठीमध्ये आलेली आहे आणि ब्रह्मांडात जाऊन शुद्ध झालेली आहे. थँक्यू युनिवर्स. थँक्यू दिव्य शक्ती. थँक्यू डिवाइन एनर्जी. थँक्स टू मी. इथपर्यंत झालं. मग आपण कॉर्ड कटिंग करू शकतो, पण अजून थांबा. लास्टला करा. क्लास झाल्यावर सगळ्यांनी कॉर्ड कटिंग करा. आता करू नका. चला इथपर्यंत झालंय. समजलंय? आधी सांगा सगळ्यांना समजलंय का प्रॉपर इथपर्यंत? शोभना मॅडम समजलं आहे? काल तुम्ही नव्हतात. लग्न आहे मॅडम माझ्याकडे, म्हणजे माझ्या शेजारचं लग्न होतं. आता माझ्याकडे पण लग्न आहे. आता अजून येणार नाही मी. हा आता आपला उद्याचा दिवस लास्ट आहे. मी पण गावी हो. जाणार, रेस्ट करणार मी पण.
हो हो चला, अफर्मेशन म्हणजे काय आणि कसे करावे? अफर्मेशन म्हणजे काय आणि ते कसे दिले जाते? अफर्मेशन म्हणजे एक सकारात्मक विधान जे नकारात्मक विचारांना आव्हान देण्यासाठी आणि त्यावर मात करण्यासाठी वारंवार वापरले जाते. हे तुमच्या अवचेतन मनाचे पुनः प्रोग्रामिंग करण्यासाठी वापरले जाते, ज्यामुळे तुमच्या ध्येय म्हणजे गोल्सची पूर्तता करण्याची क्षमता वाढवते. नकारात्मक विचार ओळखा. अफर्मेशन खालील प्रमाणे दिले जातात. नकारात्मक विचार ओळखा. तुम्हाला बदलायचे असलेले नकारात्मक विचार ओळखा. सकारात्मक विधान तयार करा. सकारात्मक वर्तमान काळात आणि वैयक्तिक अफर्मेशन तयार करा. लक्षात घ्या. आता अफर्मेशन. आता अफर्मेशन म्हणजे काय? आपल्या मनाला दिलेल्या स्वयंसूचना आपण त्याला अफर्मेशन म्हणतात. स्वतःला ज्या आपण सूचना देतो त्याला अफर्मेशन म्हणतात. आता आपल्या अफर्मेशन इथे लक्षात ठेवा, हा विषय खूप महत्वाचा अफर्मेशनचा. तुम्ही जर प्रत्येकाने हा समजून घेतला, जी आपण सकाळची टेक्निक करतो आहे, जी एक मिनिट तुम्हाला दाखवून देते, तिथे असेल तर आहे नशीब. बघा, ही येल्लो डायरी आहे, येल्लो पेजेसची डायरी आहे. ती सगळ्यांनी करायची आहे. सगळ्यांनी. ह्याचे इतके अमेझिंग रिझल्ट आहे ना, मी खूप वापरते आणि माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात ह्यातून. फक्त ट्रस्टवर करा, रेखीवर विश्वास ठेवून करा. रेखी भावनावर काम करते. तुमच्या भावना जेवढ्या स्पष्ट आणि चांगल्या असतील तेवढं तुमचं काम होतं. पण जर रेखीवर विश्वासच ठेवत नसाल, चला मॅडम सांगतायत म्हणून करते, तर ती काय काम करणार नाही. बघा, रेखी त्यांनाच निवडते जी त्यांच्याकडनं शिकली जाते. असं असतं तर प्रत्येक जण घरोघरी रेखीचे हिलर असते. प्रत्येकाचे हिलर सेंटर असते. रेखी त्यांना तुम्ही स्वतःहून इथे आलेले नाहीयेत. तुम्हाला रेखीने कॉल केलेला आणि तुम्ही इथे आलेला आहेत त्या माध्यमातून. म्हणून अफर्मेशन लक्षात घ्या. अफर्मेशन एवढे छान आणि सुंदर द्यायचे. फक्त नाही शब्द आला नाही पाहिजे इथे. तुम्ही अफर्मेशन तयार करताय तिथे नाही शब्द टाकायचा नाही आहे. आपले बघा 60 ते 65 आपल्या मनामध्ये दिवसभरात विचार येतात. त्यापैकी आपले 95 विचार हे निगेटिव्ह असतात. एखादं काम करायला गेलो, माझं हे होईल का? मी हे करेन का? होणारच नाही. आपण ना, तुझा होणारच नाही हे काम, असं कधी कधी बोलतो ना आपण, बोलून जातो ना. नाही, नाही बोलायचं नाही आहे. लक्षात घ्या. तिथे तुम्ही जेवढं स्ट्रॉंग आणि चांगलं अफर्मेशन द्याल तेवढे तुम्हाला चांगले रिझल्ट आहेत तिथे. मी हेल्दी आहे म्हणजे काय काय बोलतात ना, मी निरोगी आहे, मी कधी आजारीच पडत नाही, माझ्याकडे कधी पैसाच कमी पडत नाही. सांगा, हे अफर्मेशन बरोबर आहे का? सांगू शकतं का मला कोण? श्रुती मॅडम सांगू शकता का हे अफर्मेशन बरोबर आहे का माझं? नाही बरोबर नाही आहे. नाही, हा शब्द तिथे रेकीला नको आहे. बरोबर. रेकीला फक्त आहे हा शब्दच पाहिजे. तिचे आहेत ना माझे अफर्मेशन. हम्म. मग म्हणून मग तुम्ही बोलताना कसं बोलायचं? मी निरोगी आहे, मी हेल्दी आहे, पैसा माझ्याकडे आहे, माझ्याकडे कमी पडत नाही नाही बोलायचा, पैसा माझ्याकडे आहे. आहे हा शब्द वापरायचा. आणि बघा, तुम्ही जसं जसं ह्या रेखीमध्ये याल, तुम्ही शिकत जाल ना, तुम्ही इतके प्रो होता ना, तुमचे अफर्मेशन तुम्ही इतके स्ट्रॉंग बनवता ना की तुम्हाला सांगायला लागत नाही. इतके तुम्ही स्वतःचे स्वतः स्ट्रॉंग बनवायला शिकता. आता मला सांगा, डोळे सगळ्यांनी इथे बंद करा. एकच मिनिट. डोळे सगळ्यांनी बंद करा. आणि आता एक लाल कलरची वस्तू विजिट करा. कुठे आहे तुमच्या घरामध्ये? कुठे आहे ती? बंद डोळ्यांनी बघा आणि ती वस्तू आता मला आणून दाखवा. लाल कलरची वस्तू कुठचीही, काही चालेल, काही लाल कलरची वस्तू. दाखवायची सगळ्यांनी मला. सगळ्यांनी दाखवा वस्तू. अरे वा, किरण मॅडमची दाखवले बुक वा. वस्त्र. संध्या मॅडमनी पण दाखवलाय कपडा. श्रुती मॅडमनी दाखवला आहे. वस्त्र. हा. आरती मॅडम, जान्हवी मॅडम, चला चला, उठा उठा उठा, चला. काही चालेल, एनिथिंग. अरे वा, शोभना मॅडमनी पण दाखवले नेल पेंट. वा, छान छान छान. ओप्पो, त्यांचं नाव नाही मला माहितीये, सॉरी, तुम्ही नाव मेन्शन करा. त्यांनी पण दाखवलंय कपडा लाल.
प्रज्ञा मॅडमनी दाखवले. अरे वा, छान झाकण आहे. डब्बाच आहे ना झाकण, चालेल, काही एनिथिंग. अरे वा, आरती मॅडमनी पण दाखवलंय. सगळ्यांनी कदम सरांनी दाखवलंय. कदम सर काय आहे? कपडाच आहे. ओके, चला सगळ्यांनी इथे. आरती मॅडम काय दाखवलं तुम्ही? सॉरी, आरती मॅडमनी दाखवलं. जान्हवी मॅडम. हा, बरोबर बरोबर, सगळ्यांनी. गुड गुड. आता सांगा, इथे तुम्ही का दाखवली वस्तू? कोण सांगू शकतं का? शोभना मॅडम, तुम्ही नका सांगू. तुम्ही नाही. शिकलायत ना, म्हणून सांगू नका. सांगा मला, इथे का वस्तू दाखवली तुम्ही ही लाल? हो, हो. तुम्ही फोकस होता त्या गोष्टीकडे. मी सांगितलं डोळे बंद करून तुम्ही लाल वस्तू बघा, तुम्ही फोकस होता म्हणून दाखवले. मग आता तुमच्या गोल्सकडे, तुमच्या ह्याच्याकडे, ध्येयाकडे तुम्ही फोकस असणार की नाही? असणार का? नक्की. हो. वा, हो. संध्याकाळी दाखवलंय. हो. चला, सगळ्यांना आपल्याला असंच फ्रेश राहायचंय, असंच करायचंय. श्रुती मॅडम, थम. सगळ्यांनी थम. वा, छान छान छान, मस्त. कदम सर. ओके. तुमच्या इथे ना लाईट जास्त येते, म्हणून मला तुमचा चेहरा दिसत नाही सर. कदम सर, स्पष्ट दिसत नाहीये तुम्ही, लाईट पूर्ण येते. चला, आता अफर्मेशन कसे द्यायचे आणि काय द्यायचे ते पण बघायचं आहे आपण. बघा, आपल्या ना आपली वाणी पण इतकी म्हणजे चांगली असायला पाहिजे ना, की आपल्या शब्दांनी पण, आपल्या वाणीनी पण, म्हणजे बोलतात ना, कधी चांगलं घडणार असेल ते पण वाईट घडून जातं, आपण वाईट साईड बोललो तर. आणि त्याच उलट तुम्ही जर चांगलं बोललात तर किती चांगल्या गोष्टी घडतात घडतात की ना. कोणाशी प्रेमाने बोला. शेजारचं बाळ असतं आपल्या घरात बाजूला शेजारी, आणि त्याच्यावर आपण प्रेम करायला लागलो तर विचार करा, त्याला पण आपला किती लळा लागतो. येतं ना ते सारखं सारखं आपल्याकडे. तसंच आपल्या शब्दामध्ये, आपल्या वाणीमध्ये गोडवा पाहिजे. अफर्मेशन मध्ये एवढी ताकद पाहिजे आपल्या, की समोरच्या गोष्टी खरंच घडायला लागायलाच पाहिजे. हे प्रत्येकाने जिद्द ठेवायची. आता इथे 3 बरण्यांमध्ये भात ठेवलेला आहे, दिसतोय प्रत्येकाला? डॉक्टर मासाओ इमोटो यांचा हा प्रयोग आहे. बघा, या बरणीमध्ये, एका बरणीमध्ये हा चांगला आहे, दुसऱ्यात बघा कसा आहे, तिसऱ्यात. तर ह्या बरणींमध्ये एका दिवशी तिने राईस ठेवलेला आहे, भात ठेवलेला आहे. एका बरणीला खूप चांगलं चांगलं प्रेमाने बोललेलं आहे, खूप चांगलं बोललेलं आहे प्रेमाने. दुसरीला काहीच बोललेलं आहे, आणि तिसरीला हेट, म्हणजे खूप खूप वाईट साईड बोललेलं आहे भाताला. त्या भात ठेवलाय तो. तर 3 दिवसानंतर त्यांनी ह्या बरण्या बघितल्या. बघा, हा जो भात होता प्रेमाने बोललेला, तो तसाच राहिलेला आहे. छान. काय फरक झालाय त्याच्यावर? नाही. नथिंगच्या याच्यात तो पण साधारण, म्हणजे त्याला आपण काहीच प्रेम नाही दिलं ना, तर त्याच्यात थोडाफार फरक थोडाफार काय फरक आलाच त्याच्यात. पण हेडच्या ह्याच्यावर बघितलं तुम्ही? बघा कसा फरक आलाय, किती फरक आलाय, किती परिणाम झालाय. इथे समजलं मला काय सांगायचं अफर्मेशनचं? कळलंय सगळ्यांना? पूर्ण त्या भात बघा, पूर्ण काळा झालाय, त्याला फंगस झाले पूर्ण त्या भाताला. म्हणजे आपल्या अफर्मेशन मध्ये एवढी ताकद असते, एवढी ताकद असते आपल्या अफर्मेशन मध्ये, की काही होऊ शकते. चला, आता इथे आपण अजून एक प्रयोग करणार आहे. सगळ्यांनी पाणी घेऊन या. कुठच्याही ग्लासात घेऊन या, काचेचं चालेल, स्टीलचं चालेल, कसलंही चालेल. चला, घेऊन आले पाणी सगळे. आता लक्षात घ्या, त्या पाण्यामध्ये तुम्ही बघायचंय, थर्ड आयनी पूर्ण तुमचं कनेक्शन त्या पाण्यात करायचं आहे. असे हात ठेवा वरती, किंवा असा एक हात खाली घ्या आणि एक हात वरती धरला तरी चालेल. पाण्याच्या हातात ग्लास घेतलात आणि वरतून असा एक हात द्या. हा, आणि पूर्ण पाण्यात बघायचं आहे त्या
आणि मी सांगते तसं माझ्या मागून बोलायचंय. चला जान्हवी मॅडम, तुम्ही बोलणार आहेत आता माझ्या मागून. माईक ऑन करा तुमचा. नाही, काय लाजायचं? चला बिंदास, मी आहे ना. नाही ना, आता तुम्हीच बोलायचं, आता तुम्हीच बोलायचंय. चष्मा काढा आणि बोला. चष्मा काढा. काढला काढला. हा. आणि पाण्यात पूर्ण बघायचं आहे. पूर्ण अफर्मेशन पाण्याला द्यायचं प्रत्येकाने. चष्मा काढा, ज्यांचा चष्मा आहे त्यांचा. चला स्टार्ट. हे पाणी हे पाणी एक अद्भुत रसायन आहे. एक अद्भुत रसायन आहे. हे पाणी मी ग्रहण केल्याने हे पाणी मी ग्रहण केल्याने माझी स्मरणशक्ती माझी स्मरणशक्ती व बुद्धी व बुद्धी माझ्या शेवटपर्यंत माझ्या शेवटपर्यंत तल्लख शार्प तल्लख शार एक पाटी असून एक पाठी असून नेहमी सत्सक विवेक बुद्धी नेहमी सतत विवेक बुद्धी माझी जागृत असते. माझी जागृत असते. माझ्या शरीरातील सातही चक्रे माझ्या शरीरातील सातही चक्रे नेहमी ऍक्टिव्ह, जागृत नेहमी ऍक्टिव्ह, जागृत आणि संतुलित राहतात. आणि संतुलित राहतात. मी नेहमी प्रचंड एनर्जेटिक, एनर्जेटिक आनंदी, उत्साही राहते आनंदी, उत्साही राहते आणि प्रामाणिक, आणि प्रामाणिक स्मार्ट वर्क करते. आणि स्मार्ट वर्क करते. हे पाणी ग्रहण केल्याने हे पाणी ग्रहण केल्याने माझे नातेसंबंध हं? माझे नातेसंबंध माझे नातेसंबंध सगळ्यांबरोबर 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 आपोआप आपोआप आपुलकीचे, प्रेमाचे, चे विश्वासाचे नाते निर्माण झालेले आहे. विश्वासाचे नाते निर्माण झालेले आहे. त्यामुळे मी नेहमी त्यामुळे मी नेहमी सुखी, समाधानी राहते. सुखी, समाधानी राहते. तसेच माझा ऑरा तसेच माझा औरा दिवसेंदिवस दिवसेंदिवस पॉझिटिव्ह, स्ट्रॉंग, पॉझिटिव्ह, स्ट्रॉंग तेजस्वी होत आहे. तेजस्वी होत आहे. आणि मी आणि मी प्रतिभावंत, प्रतिभावंत, कर्तृत्ववान, कर्तृत्ववान, ऐश्वर्य संपन्न, ऐश्वर्य संपन्न, वैभव संपन्न, वैभव संपन्न, कीर्तिवंत, कीर्तिवंत, आकर्षक आकर्षक व्यक्तिमत्व माझे झालेले आहे. व्यक्तिमत्व माझे झालेले आहे. माझे शरीर माझे शरीर सुदृढ, सशक्त, सुदृढ, सशक्त, बलवान, तेजस्वी बलवान, तेजस्वी होत आहे. होत आहे. माझे व्यक्तिमत्व माझे व्यक्तिमत्व नेहमी पैसा आकर्षित करते नेहमी पैसा आकर्षित करते. आणि माझे बँक अकाउंट आणि माझे बँक अकाउंट पैशाने ओव्हरफ्लो होत आहे. पैशाने ओव्हरफ्लो होत आहे. मी निरोगी आहे. मी निरोगी आहे. मी स्वस्थ आहे. मी स्वस्थ आहे. आता हे पाणी सगळ्यांनी हळूहळू प्यायचं आहे. आणि मला सांगा माईक ऑन करून कसं लागतंय चव त्याची. हळूहळू पिया, घाई करू नका.
चला कदम सर, कसं लागतंय पाणी सांगा मला. टेस्ट. प्रज्ञा मॅडम, चला स्वतःहून सांगा. सांगा शब्द. मंदिरातील तीर्थाप्रमाणे, मंदिरातील तीर्थाप्रमाणे वाटते. चांगलं पाणी. थँक्यू. एकदम चांगलं, का लागलं चांगलं सांगा. कारण त्याला आपण अफर्मेशन दिलेलं आहे. अफर्मेशन दिली ना म्हणून. हो, त्याच्यामुळे आता आपलं नॉर्मल पाणी आणि ह्या पाण्याची चव बदलली आहे, कारण आपण त्यांना प्रेमाने अफर्मेशन दिलेले आहेत. तसंच आता इथे एक इमेज आहे जेवणाची. जेवण बनवताना, आता माईक म्यूट करा सगळ्यांनी. माईक म्यूट करा जान्हवी मॅडम. आता इथे जेवणाची इमेज दाखवलेली आहे बघा. जेवण करताना पण आपण एक चांगल्या मनाने करायचं आहे, कारण आपणच जेवणार नाही, आपल्या घरातले सगळे जेवणार आहेत. त्यामुळे त्या जेवणाचा लाभ सगळ्यांना चांगला म्हणजे चांगलाच झाला पाहिजे. त्या जेवणापासून त्यांना दीर्घ आयुष्य, निरोगी आयुष्य लाभले पाहिजे. म्हणून जेवण करताना कितीही तुम्ही म्हणजे मूड खराब असेल तरी पण थोडं बसा, शांत व्हा आणि चांगल्या उत्साहाने जेवण बनवायला सुरुवात करा. आणि जेवण बनवताना पण सगळं जेवण बनून झालं, तिथे जर टोपं असतील तर तिथे हात असे करायचे आहेत आणि तिथे बोलायचं आहे. जसं आता आपण चांगले अफर्मेशन बोललो आहे, तसे जेवणाला पण बोलायचं आहे की हे जेवण खाणाऱ्या प्रत्येकाला, माझ्या घरामध्ये प्रत्येकाला ह्याचा चांगला लाभ झालेला आहे, की हे जेवण खाल्ल्यामुळे त्याला दीर्घ आयुष्य, उत्तम आरोग्य, दीर्घ आयुष्य प्राप्त झालेलं आहे. आणि ह्याची चव म्हणजे खूप छान झालेली आहे आणि अजून वाढलेली आहे. अजून तुम्ही स्ट्रॉंग अफर्मेशन द्यायचंय. लक्षात घ्या, हे अफर्मेशन एवढं जेवणामध्ये चांगलं उतरेल, चांगलं, आणि तुमच्या घरातले त्या दिवशी एक तुम्ही करूनच बघा, 1 हप्ता करूनच बघा. अजून स्ट्रॉंग अफर्मेशन द्या. प्रत्येक जण बोले, आईया खरंच मम्मी जेवण किती छान झालंय. मिस्टर पण बोलतील, अगदी जेवणाची तारीफ करतील. बरोबर आहे की नाही? काय श्रुती मॅडम, करून बघणार का? सगळ्यांनी करून बघायचं आहे. म्हणून जेवण पण केलं असेल, आपण बघा सकाळी ब्रेकफास्ट असतो, नाश्ता असतो, दुपारचं जेवण असतं, काही असो. कधी कधी भाजी आपल्याकडनं खराब होते, मीठ जास्त झालंय काय, तेव्हा अफर्मेशन द्यायला सुरुवात करा तुम्ही. बघा, तुम्ही रेखीला कॉल करायचा आणि करायचं आहे. ओके. वा वा, पाणी पुन्हा पुन्हा पिण्याची इच्छा झाली. वा, छान संध्या मॅडम. असंच अफर्मेशन द्या. आपलं सकाळी पण तेच असतं, सेम अफर्मेशन. बघा किती पाण्याची चव बदलते, तशी जेवणाची पण चव बदलेल. पण कधी बदलेल. आता आपण हे अफर्मेशन इतक्या प्रेमाने दिलेलं आहे, पूर्ण इंटेन्शन त्याच्यात उतरलेले आहे. तुमचं थर्ड आयनी पूर्ण तुम्ही कनेक्शन केलेलं आहे. तसं जर केलं तर प्रत्येक जेवण, अन्न खरंच चांगलं होणार आहे. इवन आता मुलं आपली परीक्षेला जातात. एकच मिनिट. आपली मुलं परीक्षेला जातात, परीक्षा आहे तर त्यांचे 2 पेन घ्यायचे, 2 पेन्सिल घ्यायचे, भाराभर घ्यायचे नाहीत. भाराभर पेन घ्यायचे नाही बाबा. मुलं माझी जाणार आहे, मी घेते 1 डझन पेन, त्यांना अफर्मेशन देते. सांगा, काय गरज आहे? गरज आहे का 1 डझन पेन वापरणार ऍट अ टाइम? तो नाही. 2 पेन घ्यायचे आहेत, 2 पेन्सिल्या घ्यायच्या आहेत, जे काय त्याला लागतं साहित्य लिहिण्याचं ते घ्यायचं आहे. रेखीला कॉल करायचा आहे आपला, हात ठेवायचे तसे पेनावर आणि त्याला अफर्मेशन द्यायचंय पेनाला, की बाबा ह्या पेनामुळे माझ्या मुलाचा पेपर उत्तम गेलेला आहे, छान गेलेला आहे, तो व्यवस्थितरित्या पूर्ण केलेला आहे त्यांनी. पेनाला अफर्मेशन द्यायचं आहे. परत मुलाला तुमच्या बसवायचं आहे तिथे, त्याला पण रेखीला कॉल करायचा, त्याचे आभार मानायचे आणि त्याला पण तिथे बसून समोर त्याला तुम्ही अफर्मेशन द्या की बाबा हा पेपरला चाललेला आहे, त्याला पूर्ण पेपर आठवणीत, म्हणजे पूर्ण त्याची उत्तरं व्यवस्थित येत आहेत, पूर्ण पेपर इझी केलेला आहे. आणि समजा बोर्डाचा पेपर आहे किंवा 12वीचा किंवा 10वीचा पेपर असेल बोर्डाचा, तेव्हा पण बोलायचं आहे, तो ज्या बोर्डाच्या म्हणजे त्याला सेंटर आलेला आहे तिथले XYZ जर नाव माहित असेल तर ठीक आहे, नाहीतर तिथल्या सुपरवायझर आहेत, ते सुपरवायझर आहेत, ते खूप छान आलेले आहेत, माझ्या मुलाला चांगलं सेंटर मिळालेलं आहे, त्यांनी पेपर खूप छान सोडवला आहे,
त्याच्या मनात कुठेच भीती दूर दूरपर्यंत पूर्ण निघून गेलेली आहे. मुलं घाबरतात ना पहिले सुरुवातीला जाताना, 10वीचा बोर्डाचा किंवा 12वीचा असतो. तर असे चांगले अफर्मेशन द्या, टार्गेट ठेवा चांगला, असं खरंच खूप चांगलं वर्क करतं. काय येल्लो पेज संदर्भात बोलायचे होते? ओके संध्या मॅडम, हा बोलूया, आपण बोलूया, लास्टला बोलूया, सांगते मी तुम्हाला. हा, तर इथपर्यंत सगळ्यांना अफर्मेशनचं समजलेलं आहे? समजलंय. आता लक्षात घ्या, उद्या आपल्याला ची बॉल करायचा आहे. प्लस आपले घरातले दागिने, आपलं घर, आपल्या घरातली माणसं, वस्तू, सगळ्या त्या आपल्याला कशा सुरक्षित करायच्या आहेत, प्रोटेक्शन कसे घ्यायचं आहे, प्रोटेक्शन शील्ड कशी घ्यायची आपल्याला बॉडीवर, आपण बाहेर गेलो आपल्याला रेखीला प्रार्थना करून कसं प्रोटेक्शन घ्यायचंय, जेणेकरून आपण बाहेर गेलो तर आपलं ऍक्सिडेंट वगैरे, बघा आपल्याला जे भोग आहेत ते भोगायचेच आहेत, पण बोलतात ना हातावरचं बोटावर जातं, त्या पद्धतीत आपल्याला करायचं आहे की आपल्याला प्रोटेक्शन घेऊनच बाहेर जायचं आहे. चला, इथपर्यंत झालेलं आहे. आता आम्ही तुम्हाला पुढे, आपला आजचा 4था दिवस आहे, आपला सिलेबस उद्या पूर्ण होऊन अटुलमेंट होणार आहे. तर अटुलमेंट म्हणजे काय? दीक्षा. मी जेव्हा तुम्हाला सगळ्यांना दीक्षा देईन, गेल्या वेळेस ज्यांनी ज्यांनी घेतले, मला वाटतं श्रुती मॅडमनी घेतलेली आहे गेल्या वेळेस दीक्षा, ज्यांनी घेतलेली आहे त्यांनी परत घ्यायची नाही आहे, पण ज्यांना घ्यायची आहे त्यांनी, म्हणजे फर्स्ट टाइमच एकदाच द्यायची असते ती, त्यांनी उद्या जॉईन व्हा. म्हणजे श्रुती मॅडम वगैरे तुम्ही या, थोडासा सिलेबस आहे आपला, तो शिकून झाला की तुम्ही एक्झिट झाला तरी चालेल. फक्त ज्यांना नवीन आता दीक्षा घ्यायची आहे त्यांनीच थांबायचं आहे. उद्या एवढ्याच टायमाला होणार आहे 5:30ला. थोडा सिलेबस आहे तो पूर्ण करून तुम्हाला दीक्षा दिली जाईल. दीक्षा म्हणजे काय? गुरुकडनं तुम्हाला अटुलमेंट दीक्षा दिली जाणार. जेव्हा मी तुमचे 4 चॅनल ओपन करणार, म्हणजे चक्रास. जर हा कदम सर काय बोलतात? माझा आवाज नाही येत आहे का? येतोय ना? तुमच्या इथे नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल बघा, जिथे नेटवर्क आहे तिथे या तुम्ही सर. सगळ्यांना येतोय? संध्या मॅडम येतोय ना? सगळ्यांना येतोय ना? तुमच्या इथे नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल सर, नेटवर्क असेल तिथे या जागी, त्या जागी बसा. तर उद्या अटुलमेंट आहे आपली, गुरुकडनं शिष्याला दिली जाणारी. येतोय आता, ओके. ही परंपरा आहे, गुरुकडनं शिष्याला दिलेली दीक्षा, ती परंपरा आहे. जेव्हा मी दीक्षा देणार तेव्हाच तुमच्या हातातून 10% ही ऊर्जा प्रवाहित होणार आहे. त्याशिवाय तुम्हाला ही पुढे, तुम्ही जसं हिलिंग करायचंय, काय करायचंय, तर तुमची ही विद्या तिथे थांबते. जेव्हा तुमची दीक्षा देणार तेव्हा तुम्हाला ही प्राप्त होणार. 10% ऊर्जा तुमच्या शरीरातून प्रवाहित होणार, हातातून प्रवाहित होणार ही ऊर्जा. इथपर्यंत सगळ्यांना समजलेलं आहे. आता मी माझा सेकंड कोर्स, उद्याचा लास्ट डे आपला आहे. आता माझा सेकंड आणि मास्टर लेवलचा कोर्स काय असेल ते मी तुम्हाला सांगते. ज्यांना खरंच ऍडमिशन घ्यायचंय त्यांनी खरंच घ्या. बघा, तुम्ही वन टाइम माझ्याकडे इन्व्हेस्टमेंट कराल, पण तुम्ही आयुष्यभर काय सोनं शिकलायत हे तुम्हाला कल्पनाच नसणार. इतकं तुम्ही शिकून जाल ना वन टाइम, तुम्हाला आयुष्यभर होईल. रेकी ही प्रत्येकाने शिकलीच पाहिजे. प्रत्येक घरामध्ये एक हिलर झालाच पाहिजे. की तुम्ही शिकल्यानंतर तुमच्या मुलांना पुढे पुढे ही देत जायची आहे. आणि खरंच रेखीमध्ये तुम्ही आल्यावर तुमचं आयुष्य खरंच 100%नी बदलतं. खूप चेंजेस होतात लाईफमध्ये. तुम्हाला हव्या असणाऱ्या गोष्टी पूर्ण सगळ्या मिळतात तर मिळतात. तुम्हाला हेल्थ विषयी आहे, पैशाविषयी आहे, किंवा रिलेशनशिप विषयी आहे, सगळ्या गोष्टी इथे साध्य होतात. फक्त तुम्हाला ट्रस्ट करायचा आहे, रोजची प्रॅक्टिस करायची आहे, तरच तुम्ही पुढे जाल. तुम्ही एखादी गोष्ट घरात आणली, म्हणजे जरी तांदूळ आणले, काय आणले, पण तुम्ही त्याचा काय उपयोगच केला नाहीत, तर ते पडून पडून काय होणार? खराब होणार. तसं तुम्ही, मला एक म्हणजे सांगायचं आहे, प्रत्येकाला खरंच सांगायचं हात जोडून, तुम्ही रेखी शिकताय, खरंच प्रॅक्टिस करा. माझ्यासाठी करू नका, तुमच्यासाठी करा. तुम्ही करा प्रॅक्टिस आणि पुढे जा. चला, इथे आपण आपला कोर्स बघू. जसं मी अटुलमेंट बोलली, हातातून तुमच्या एनर्जी वाहणार. रेखी म्हणजे अटुलमेंट म्हणजे ज्याला दीक्षा असेही म्हणतात. जसं मी आता सांगितलं. आता बघा, रेखी मास्टर लेवल, सेकंड, थर्ड, फोर्थ म्हणजे मास्टर लेवल पर्यंत तुम्ही शिकले जाता.
आता ह्याच्यामध्ये तुम्ही काय काय शिकणार आहे सेकंड लेवलमध्ये? रेखीमध्ये सिम्बॉल येतात, डिस्टन्स हिलिंग येते. म्हणजे इथे बसून तुम्ही, तुमचा मुलगा बाहेर असेल, कुठेही असेल जगाच्या पाठीवर, मुलगा किंवा कोणीही असेल, तुम्ही इथे बसून त्यांना हिलिंग देऊ शकता, त्यांचे प्रॉब्लेम दूर करू शकता. डिस्टन्स हिलिंग. आता विश बॉक्स, त्या विश बॉक्सच्या साह्याने तुमच्या विश तुम्ही पूर्ण करू शकता. आता हे मॅनिफेस्टेशन, जसं मी डायरी, बघा हा माझा सेकंड पार्ट, सेकंड मधला आणि थर्ड लेवल मधला मी डायरी जे तुम्हाला सांगते ना मॅनिफेस्टेशन, ते खरंच ना डायरीचं इतकं काम आहे ना, खूप चांगलं आहे. त्यातलाच हा एक विषय आहे. मी तुम्हाला छोटा दिलाय पण इथे मोठा विषय आहे. एकच मिनिट. विश टेक्निक ही मॅनिफेस्टेशनची. नंतर क्रिस्टल नॉलेज मी तुम्हाला ते बोनस स्वरूपात फ्री मध्ये देणार आहे माझ्याकडनं. टेलिपॅथी, मेडिटेशन आहे इथे. घराला व घरातील लोकांना कसं प्रोटेक्ट करायचं, निगेटिव्हिटी पासून कसं लांब राहायचं, लॉ ऑफ अट्रॅक्शन, व्हिज्युअलायझेशन आणि कपूर दिवा. तसंच इथे मास्टर सिम्बॉल आहे. आता रेखीमध्ये आल्या तुम्ही, मास्टर लेवलमध्ये आल्यावर अजून तुमची ऊर्जा वाढते. सेकंड लेवलमध्ये तुमची 50% ऊर्जा वाढते. नंतर तुम्ही मास्टर लेवलला आला, तुमची 100% ऊर्जा वाढते. ही आजची उद्याची फर्स्ट स्टेप असेल मी तुम्हाला दीक्षा देण्याची. नंतर सेकंड लेवलला असेल दुसरी, आणि मास्टर लेवलला असेल तिसरी दीक्षा असणार. लास्ट असते, मोठी असते ती. तिथे पण तुम्हाला पॉवरफुल सिम्बॉल मिळतात, खूप स्ट्रॉंग वाले सिम्बॉल मिळतात, क्रिस्टलचं नॉलेज मिळतं, मॅनिफेस्टेशन, कायनासॉलॉजी मिळते. परत तुमच्या बर्थडे चार्ट कसा बनवायचा ते येतं. सायकिक अटॅक, सायकिक आक्रमण पासून दूर कसे करणे, म्हणजे तो एक विषय येतो. सायकिक सर्जरी, उपचार विधी, साऊंड हिलिंग थेरपी, कर्मा मेडिटेशन. हे इतकं अमेझिंग मेडिटेशन आहे ना कर्मा मेडिटेशन, की खूप खूप म्हणजे तुम्हाला त्याचा इतका बेनिफिट होतो ना. खरंच माझे इतके स्टुडंट्स आहेत, त्यांना इतका फायदा होतो ना त्याचा खूप. पास्ट लाईफ मेडिटेशन, सुवर्णद्रव आणि डेली प्रॅक्टिस. तुम्हाला डेली प्रॅक्टिस काय करायची काय नाही. आता फर्स्ट लेवलची पण मी तुम्हाला सांगणार काय करायची प्रॅक्टिस आणि काय नाही, उद्या सांगणार मी. आता इथे क्रिस्टलचं माहितच असेल तुम्हाला. हे तुम्हाला बोनस म्हणून मी बेसिक कोर्स फ्री देणार आहे माझ्याकडनं. जो कोणी मास्टर लेवल शिकेल त्याला फ्री आहे बेसिक लेवल. आता ह्याच्यात तुम्हाला काय मिळणार आहे बघा. अॅटुलमेंट माझी सेकंड लेवलची, थर्ड लेवलची मिळणार आहे. रेकॉर्डिंग मिळणार आहे, कोर्स सर्टिफिकेट मिळणार आहे, पीडीएफ मिळणार आहे, लाईव्ह क्लासेस असणार आपले जसे आता होतात आहे तसे लाईव्ह क्लासेस होणार आहेत. नंतर ह्या ऊर्जा तुमच्या हातातून वाहणार आहे. आता ह्या कोर्सची प्राइस बघा, बाहेर खूप ह्या कोर्सची प्राइस आहे 10 ते 20,000 आहे कोर्सची प्राइस. पण आपल्याकडे खरं सगळ्यांना शिकता यावं म्हणून खूप कमी प्राइस आहे. 3,999 प्राइस आहे आपली कोर्सची. 21 दिवसाचा कोर्स असणार आहे. आणि मला इथे सांगायचं आहे, ज्यांना एकदम जमत नसेल पैसे द्यायला, आता तुम्ही तुमची सीट बुक करा फक्त 500 रुपयांनी. पण माझा 21 दिवसाचा कोर्स संपेसपर्यंत तुम्ही पैसे दिलेत तरी चालेल, थोडे थोडे. जरुरी नाही वन टाइम तुम्हाला पैसे भरायचे आहेत. ज्यांच्याकडे नसेल त्यांना बोलते, ज्यांच्याकडे असेल त्यांनी वन टाइम भरले तरी चालेल. पण ज्यांच्याकडे नसेल त्यांच्यासाठी मी थांबणार आहे. तुम्ही 21 दिवसापर्यंत माझा कोर्स असतो, 21 दिवसाचा मास्टर लेवल, तोपर्यंत तुम्ही थोडे थोडे करून मला पैसे दिले तरी चालेल. मी थांबायला तयार आहे. इथपर्यंत एक मिनिट समजलेलं आहे तुम्हाला? इथे समजलेलं आहे? चला अजून एक सांगते. हे माझं स्कॅनर आहे, सगळ्यांनी स्क्रीनशॉट काढून घ्या ज्यांना ज्यांना ऍडमिशन घ्यायचं आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या. आणि उद्याच्या अॅटुलमेंटसाठी बघा, मी कोर्स तर तुम्हाला फ्री दिलाय, पण अॅटुलमेंट त्याचे पैसे भरायलाच लागतात 151 रुपये. कारण रेखी विद्या तर फ्री, पहिला लेवल मी फ्री शिकवला आहे, पण अॅटुलमेंटचे तुम्हाला पैसे द्यायलाच लागतात, त्याशिवाय ते वर्क करत नाही. रेखी म्हणजे फ्री पण शिकवू नये आणि देऊ पण नाही. जसं तुम्ही आता ह्याच्यामध्ये जर हिलर झालात तर तुम्हाला पण एक ह्याच्यातून अर्निंग होऊ शकते. ह्याच्यातून पण तुम्ही अर्निंग करू शकता, तुमचं हिलर सेंटर खोलू शकता. पण त्याच्यासाठी खूप म्हणजे प्रॅक्टिस लागते, प्रॅक्टिस करायची आहे.
आणि तरच तुम्ही हिलिंग देऊन तुम्हाला स्वतःला तुम्ही समजणार की तुम्ही जसं जसं दुसऱ्याला हिलिंग देणार. आता मी कधी कधी मी हिलिंग जास्त नाही देत, पण मी कोणाला प्रॉब्लेम असेल माझ्या स्टुडंट्सला पण, तर मी इथून हिलिंग दिली तरी जाते त्यांना. आता आमचे सेकंड मास्टर लेवलचे कोणाला प्रॉब्लेम झाला, मॅडम मला हे त्रास होते ते त्रास होते, तर मी इथे बसून हिलिंग देते त्यांना. तर उद्या सगळ्यांनी जे सेटलमेंट घेणार आहेत त्यांनी 151 रुपये भरायचे आहेत, स्कॅनरवर पाठवायचे आहेत आणि उद्या अॅटलमेंट घ्यायची आहे, तेव्हाच तुमचे चॅनल ओपन होणार. चला, इथपर्यंत सगळ्यांना समजलेलं आहे. उद्या सगळ्यांनी यायचं आहे, उद्या दीक्षा आहे. ओके, चला चला, बाय, धन्यवाद. आणि कोणाचे काही प्रॉब्लेम असेल पर्सनलवर मला फोन केला तरी चालेल, की मी नंतर पैसे भरेन, हळू भरेन, मी थांबायला तयार आहे. ओके, चला. ते येलो पेजेसच्या डायरीचं सांगणार होते ना. हो 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 हो, सॉरी सॉरी सॉरी. बघा, कोणी आठवण केली, छान, थँक्यू. मी थँक्यू शुद्धी मॅडम. ही बघा, येल्लो पेजेस आहे ना डायरी, आणि ग्रीन पेन घ्यायचा किंवा रेड पेन, त्याच्यानेच लिहायचं आहे अफर्मेशन. एका वाक्यामध्ये लिहा, जास्त भारावर लिहू नका. सकाळी 3 वेळा, दुपारी 6 वेळा, रात्री 9 वेळा. पण ही जबरदस्त टेक्निक तुम्हाला खरंच वर्क करते, तुमच्यावर काम करते. हा माझा सेकंड मास्टर लेवलचा विषय आहे. पण जसे माझ्या 11च्या क्लासला जे येतात ना, त्यांना खूप सारे बेनिफिट भेटतात. आता उद्या शनिवार बहुतेक, तर एक मेडिटेशन होईल आणि ऑरा क्लिनिंग होईल. जे जे आहेत त्यांनी, आता मिठाचा बाऊल दाखवला ना काल मी, ऑरा क्लिनिंग, त्यांनी पाण्यात मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हातामध्ये पण मीठ पाहिजे म्हणून छोट्या वाटीमध्ये घेऊन उद्याला बसायचं आहे. क्लास 11 वाजता चालू होईल आणि त्याच्यानंतर विश्व प्रार्थना होईल. त्याच्यानंतर एक मेडिटेशन सुंदर होईल, आभार विधी व्यक्त करायचं, इतकं होईल उद्या. आता ह्या डायरीचं समजलंय? कोणाला काय विचारायचंय? संध्या मॅडम, विचारायचंय काय? म्हणजे त्याच्यात 20 नाही, लिहायची का आपली रोज? हा, 20 लिहायची, रोज 20 लिहायची. त्याच्यामध्ये बघा, एकच 3 वेळा सकाळी लिहायचे, दुपारी 6 वेळा लिहायचे, रात्री 9 वेळा लिहायचे. आणि जर ज्यांना लिहायचा कंटाळा येत असेल त्यांनी आपला आवाज रेकॉर्ड करायचा आहे मोबाईलमध्ये. XYZ माझं असं असं, अशी मी आता बोलली. आता मी माझी अफर्मेशन लिहिली होती इतके महिने, की माझा मुलगा सुखरूप इंडियामध्ये आलेला आहे. मी शॉर्ट मध्ये लिहिलं होतं, सुखरूप इंडियामध्ये आलेला आहे, सुखरूप इंडियामध्ये आलेला आहे माझा मुलगा. माझ्या मुलाचं नाव लिहून, आणि ते अफर्मेशन पूर्ण झाली. तुम्हाला पण माहिती, इथे कोण असेल त्यांना माहितीये. तर तसं तुम्ही शॉर्ट मध्ये बोला आणि मग रात्री झोपताना 3 वेळा बोलायचे, 3 वेळा रेकॉर्ड करायचे, रात्री झोपताना आणि सकाळी उठल्या उठल्या ऐकायचे आहे. आता उद्या मी तुम्हाला सांगते प्रॅक्टिस काय काय करायची आहे. हा, चला, इथपर्यंत समजलेले सगळ्यांना? थँक्यू. येस मॅम. थँक्यू थँक्यू थँक्यू. चला, जान्हवी थँक्यू. मॅडम, बाय बाय बाय. हॅलो शिवानी हा, मॅम. बोला सर. हा, मला ते रेकी कॉलचं नाही समजलेलं. इथे ना रेखीला प्रार्थना करतो, त्याला रेखी कॉल बोलतो. ते फर्स्ट याला नव्हतं ना, मी फर्स्ट डेला. मी तुम्हाला मी सगळे व्हिडिओ कालपासून जॉईन पाठवून केलं. देते. तुम्ही मला मी हाय तुम्हाला करा, हाय मी सगळे करतो. व्हिडिओ पाठव. हा, मग सगळे चालेल. व्हिडिओ पाठवते, ते तुम्हाला सगळं समजेल ते. चालेल मॅडम, चला, चालेल. थँक्यू. उद्या चालेल, सकाळच्या थँक्यू. क्लासला आहेत ना तुम्ही? हो, आहे. उद्या मिठाचा बाऊल, काल बघितलं ना, मिठाचा बाऊल एक तयार केला होता, हो हो पाण्यामध्ये मीठ टाकलेलं, हो ते घेऊन ठेवा. हो, वाटीत बघ. मीठ घेऊन ठेवा, म्हणजे ऑरा क्लिनिंग हम्म, करायचं आहे आणि मेडिटेशन होईल एक. हम्म. चल, उद्या 11 वाजता आहे का? धन्यवाद. हा, डेलीच असतं 11 वाजता, फक्त संडेला नसतं. नाही, मला वाटलं उद्या पण 5:30 असतं. नाही, 5:30 ला आहेच आपला क्लास, पण तो प्रॅक्टिसचा हा हा, सकाळी असतो. ओके ओके ओके, तुम्ही नाही येत का ठीक आहे. सकाळच्या क्लासला? नाही, एक काम करा, मला मी हाय हेच. पाठवा, मी तुम्हाला ऍड करून घेते. चालेल मॅडम, चालेल. ओके, थँक्यू. थँक्यू.
कॉर्ड कटिंग सगळ्यांनी करून घ्या. मस्त. बघा आता मला सांगायची गरज नाही लागली पाहिजे, तुम्ही रेखीचे साधक आहे. जेव्हा जेव्हा तुम्हाला काय करायचंय, रेखीला कॉल आणि कॉर्ड कटिंग मस्ट आहे. तुमचं झालं, सकाळी उठल्यावर मी उद्या सांगणार, सकाळी उठल्यावर रेखीला कॉल करायचा आणि संध्याकाळी किंवा रात्री झोपायच्या अगोदर कॉर्ड कटिंग करून घ्यायचीच आहे. चला, समजलं इथपर्यंत? बाय बाय बाय. मी नकारात्मक शक्ती. मी नकारात्मक. नाही 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 नाही, संध्या मॅडम चुकताय. चला बघून घ्या, चला बघून घ्या संध्या मॅडम. संध्या मॅडम नाही, सॉरी, श्रुती मॅडम. बघून घ्या. बघा इथे ना मी बसले तुमच्यासाठी. तुम्हाला नाही समजलं मला 10 वेळा विचारा, मी सांगायला तयार आहे. मला काही कंटाळा येत नाहीये. मी तुमच्यासाठी, जर तुम्ही चुकीचं केलं तर तुमचं नुकसान होईल, मग माझा शिकून काहीच फायदा होणार नाही इथे. म्हणून नाही मॅडम कॉर्ड समजलं कटिंगचं सांगा ना. आ? कॉर्ड कटिंगचं जरा व्यवस्थित इथे सांगा. बघा, बघून घ्या आधी सगळ्यांनी आणि मग करा. 3 वेळा हात फिरवायचे फेसवरून. मी नकारात्मक बाधांपासून स्वतःची मुक्तता करत आहे आणि बेंबीच्या इथे जाऊन कट कट कट. सर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच, पण आता मी दाखवते. इथे बेंबीच्या इथे जाऊन, दिसतंय का? कॅमेरा सेट करायला लागतो. हो. इथे मी पूर्णच निघाला, एकच मिनिट. हे बघा, इथे जाऊन आहे ना, बेंबीच्या इथे जाऊन कट 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 असं बेंबीच्या इथे जाऊन करायचं आहे. समजलंय सगळ्यांना? हात असा फिरवायचा आहे, असा फिरवायचा आहे, पूर्ण असा फिरवायचा आहे. असा वगैरे उलटा नका फिरव, व्यवस्थित. हा बरोबर संध्या मॅडम, बरोबर बरोबर. श्रुती मॅडम बरोबर. आता हा बरोबर बरोबर, परफेक्ट. चला, छान झाले, ट्रेन झाले माझे. थँक्यू. सोडून थँक्यू. काय म्हणायचं बाय. मॅडम? हॅलो मॅडम, काय म्हणायचं? काय काय बोलले? बोलायचं? हात फिरवताना काय बोलायचं? मी बोलली ना आता, मी नकारात्मक बाधांपासून स्वतःची मुक्तता करत आहे. कट कट कट. ओके मी ओके. नकारात्मक बाधांपासून स्वतःची मुक्तता करत आहे. कट कट कट. तुम्ही व्हिडिओ बघितले ना सर, तुम्हाला बरोबर सगळं लक्षात येईल. हा बरोबर. कट, बेंबीच्या इथे जाऊन कट कट कट. बरोबर 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 बरोबर. चला चला, निरोप घेते सगळ्यांचा. धन्यवाद.